माईसाहेब थोरात तुझ्या या प्रकरणात लक्ष घालणार आहेत म्हणे. दुष्काळात 13वा महिना असतो म्हणतात ना, तसं झालंय काहीच. माझ्यावर कडक कारवाई करा आणि सगळ्या प्रकरणांची कसून चौकशी करा, यासाठी उपोषणाला बसणार आहेत म्हणे माईसाहेब. का त्या विक्रांतनी त्यांनाही फितवलंय? विक्रांतचा त्यांच्याशी काही संबंध नाहीये वामान. आणि माईसाहेबांनी विक्रांतचं ऐकावं इतकी काही विक्रांतची लायकी नाही. पण दादा, मला कळत नाहीये तुम्ही तिकडे एकटे का जाताय? तिकडे काय होणार आहे आपल्याला काहीही माहित नाहीये. रागाच्या भरात किल्लेदारांनी जर काही केलं तर? माझी तर इच्छा आहे की त्यांनी काहीतरी करावं. पण दादा, पण नाही करणार ना. चल दादा, माईसाहेब थोरात आपल्या अगदी मदतीला धावून आल्या नाही? योगायोग आहे बाबा, योगायोग आहे. कारण एरवी करोडोंची संपत्ती त्या बाईच्या पायाशी ओतली ना, तरी ती बाई कोणाच्या मदतीला बिदतीला जाऊन जात नाही. तिला जे पटतं तेच ती करते. पण आपण तिला मदत करू शकतो ना. विचार सुद्धा करू नकोस, हाकलून लावे. हॅलो अमृता, कशी आहेस तू? तू नीट पोचल्याचं कळलं. आणि युगंधराबाई कशा आहेत? हो, अभ्यास सुरू केलास? अच्छा, तुला सुद्धा कळलं का? कसं कळलं तुला? तिकडे कॉम्प्युटरवर पेपर वाचता येतो? नाही, नको काळजी करूस. स्वतःची काळजी घे. मामा, आज तुम्ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला इथे बोलावून घेतलं. आता तू छोटा कार्यकर्ता राहिलेला नाहीयेस. ज्या दिवशी तू माझ्यासारखं व्हायचं ठरवलंस त्याच दिवशी तू खूप मोठा झालास. पण मामा, हे सगळं सध्या तुझ्याबद्दल मीडियात काय चाललंय? काय छापून येत आहे? ती काय भानगड आहे? तुलाच माहित. म्हणजे तू नव्या दमाचा युवा नेता आहेस. मीडियातल्या हालचालींवर बारीक लक्ष असणारच तुझं. पण मामा, तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यांबद्दल छापण्याआधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कोण विचारतं? कोणी विचारलं नाही तरी चिल्लर हल्ली की आवाज होतोच ना. अच्छा, म्हणजे मी चिल्लर. चला, आता मुद्द्यावर आल्यासारखं वाटतंय. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला मामा? तुझ्या बदललेल्या स्वरावरून कळतंय की मला काय म्हणायचंय ते तुला कळलंय. आणि हो, मला काहीच माहित नाही असा आव आणू नकोस. कारण माझी खात्री आहे या सगळ्या मागचा सूत्रधार तूच आहेस. हो, मीच आहे सगळ्या मागचा सूत्रधार. कारण मला राजकारणाच्या क्षितिजावरून नरसिंह किल्लेदार हे नाव कायमच संपवायचंय. पण या जागेवर तुला नाही ना गाडला. मला घाबरवतोय का वाकनीस? हा, भीती दाखवत आहे मला? पण विक्रांत महाडिक कुठेच उभं राहायला घाबरत नाही. इथेही नाही आणि रमावतीलाही नाही. मानलेल्या बहिणीचा मुलगा असून सख्या भाच्यासारखा वागवला मी तुला, प्रेम केलं. तू मात्र पाठीत खंजीर खुपसलास माझ्या. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही किती जणांच्या पाठीत खंजीर खुपसले मामा? ज्यांना ज्यांना मी दूर केलं ते स्वतःहून माझ्या रस्त्यात आले होते. मग तुम्हीही माझ्या रस्त्यात उभे आहात असं समजा. तू माझ्या विरोधात आहेस हे मला माहित नव्हतं, म्हणून तू इतके दिवस टिकलास. पण जास्त काळ नाही टिकू शकत. तुम्ही माझं काहीही करू शकत नाही मामा. सगळे बाण धनुष्यातून निघून गेले. मला राजकारणात जे स्थान मिळवायचंय त्यात सगळ्यात मोठा अडथळा तुम्ही आहात मामा.